तर आज आपण बनवूया कारल्याची भाजी, ती पण थोड्या वेगळ्या पद्धती. सर्वप्रथम कारली व्यवस्थित बारीक कट करून घेतली. त्यामध्ये मीठ आणि हळद लावून थोडा वेळ तशीच ठेवून दिली. मग मी त्यातलं पाणी काढून घेतलं. आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम कढईमध्ये हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ, त्याचबरोबर धना, जिरं, बेडगी मिरची आणि लसूण हे सर्व साहित्य तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतले. त्यानंतर मी त्याच कढईमध्ये कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला आणि त्यामध्ये थोडी चिंच टाकली. सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेतले आणि थंड करायला ठेवून दिले. मग मी त्याच कढईमध्ये थोडे तेल टाकले आणि आपण कट केलेली कारली त्यामध्ये शॅलो फ्राय करायला ठेवून दिली. ही अशा प्रकारे. मग आपण भाजून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरला लावून घेतलं आणि मग मी त्यामध्येच आपण तयार केलेला कांदा आणि चिंच त्यामध्ये ॲड करून अशा प्रकारे मसाला तयार करून घेतला. मग हा मसाला मी शॅलो फ्राय करून ठेवलेल्या कारल्यामध्ये टाकला आणि व्यवस्थित एकत्र करून घेतला. पहा माझी भाजी किती छान झाली आहे. चला तर या तुम्ही पण